नमस्कार. हॉटेल व्यवसायातला सगळ्यातला सुरुवातीचा पॉइंट, की तुम्ही कुठल्या लोकेशनवरती हॉटेल चालू करताय. त्या लोकेशनवरती तुमचा ग्राहक बेस कसा आहे? की तिथं कॉलेज आहे का? त्या ठिकाणी मॉल आहे का? त्या ठिकाणी वर्दळीची ठिकाण आहे का? त्या ठिकाणी हायवे आहे का? हे लोकेशन आधीच सेट करा. ज्यावेळेस आपण लोकेशन सेट केलं त्यावेळेस लक्षात येईल की इथला कस्टमर बेस कसा आहे. त्या पद्धतीने तुम्ही तुमचा मेनू डिझाइन करा. जर त्या ठिकाणी आय-टी पार्क असेल, ज्यांचं बजेट हाय बजेट आहे किंवा प्रीमियम आहे, त्या ठिकाणी तुम्ही प्रीमियम मेनू सेट करा. पण उगाच तोच तुम्ही एखाद्या हायवेला गेलात आणि त्या पद्धतीने केला, चुकीचा मेनू जर झाला तुमचा, तर कदाचित तुमच्या धंद्यामध्ये यश नक्कीच नाही मिळणार. त्यामुळे सुरुवातीलाच तुम्ही व्यवसाय निवड करताना माझ्याही बाबतीत त्या गोष्टी झालेल्या आहेत. मी 3 वेळा व्यवसाय करताना 3 वेळा मी जागेचा पॉइंट चुकलेलो. म्हणजे माझा स्पॉट चुकल्यामुळं मी व्यवसायात अपयश आलेलो. म्हणून मित्रांनो, तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करत असताना सगळ्यात अगोदर तुमचा पॉइंट कुठल्या ठिकाणी, तुमच्या व्यवसायाचं ठिकाण कसं आहे हे पहिलं निवडा. आणि तुमच्या व्यवसायाचे 50% सक्सेस तुमच्या व्यवसाय लोकेशनवरतीच अवलंबून आहे. तुमचं जर लोकेशन चुकीचं झालं तर 50% तुम्ही व्यवसायात लॉसमध्ये आहे. त्यानंतरचा राहिला पॉईंट कुठला दुसरा, की तुम्ही डिझाईन कसा केला पाहिजे किंवा हॉटेलमध्ये मेनू काय ठेवला पाहिजे. तर मेनूच्या संदर्भात बघितलं तर मी आता माझं स्वतःचं काम मटण भाकरी आणि बिर्याणीवर. ज्याला ह्या व्यवसायात पडायचंय त्याने अगोदर त्याचा मेनू स्वतः सेट केला पाहिजे, की मला त्या व्यवसायातून कुठल्या पदार्थ लोकांना चवीने मी खाऊ घालू शकतो आणि ते चांगले उत्तम दर्जाचे मी देऊ शकतो. तेच का दुसऱ्याची कॉफी करून बऱ्याच बारा मी आता बघतोय की काही सोशल मीडियावरती रील्स वगैरे बघून आता बघतोय मी माझी कॉस्टिंग काढताना मला लक्षात येतं की 500-550 रुपये एका डिश पर्यंत जात आणि हे 200-150 रुपयात काय देत असतं. तर मित्रांनो, ही अशी कुठलीही रील वगैरे बघून कुणाचाही मेनू तुम्ही त्यांनी मेनू सेट केलाय म्हणून तुम्ही करू नका. तुमची कदाचित तुमची कॉस्टिंग वेगळी असेल, त्याची कॉस्टिंग वेगळी असेल. त्या पद्धतीने त्यांनी केलाय म्हणून नाही. मेनू ज्यावेळेस आमच्या व्यवसायामध्ये फूड कॉस्टिंग असते आणि महत्वाची अगोदर तुम्ही फूड कॉस्टिंग काढली पाहिजे, की मला जर बिर्याणी द्यायची तर बिर्याणी देत असताना मला माझ्या बिर्याणी एक तयार करताना मला ह्याला कॉस्टिंग किती येते हे तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे. तुम्ही इतर लोकांचं बघून तुम्ही जे नक्कल करताय ह्याच्यात चालत नाही. तुमची कॉस्टिंग वेगळी, त्यांची कॉस्टिंग वेगळी. त्यामुळे तुम्ही तुमचा मेनू डिझाईन करताना तुम्ही स्वतःच्या पारदर्शक विचार करून तुम्ही तुमचा मेनू डिझाईन करा. धन्यवाद.